हाय हॅलो नमस्ते, कसे आहात सगळेजण? मस्त ना? मीही मस्त. तर मी स्मिता शिंदे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्मिताचं जग. तर हा आहे 16 नोव्हेंबरचा व्हिडिओ. त्या दिवशी आम्ही आमच्या सानूबाईसाठी यसचं पेंडंट शोधण्यासाठी गेलो होतो. ॲक्च्युली आम्ही बऱ्याच वेळेला ते ट्राय केले, पण आम्हाला कुठे भेटलेलं नाही आहे ज्याच्यावरती यस लिहिलेलं असून त्याच्यावरती डायमंड असलेलं आम्हाला हवं आहे. कारण आवनीचं सेम तसं ए लेटर असलेलं आहे आणि आम्हाला ते भेटत नाही आहे. सो आम्ही त्या दिवशी पहिल्यांदा गाडगीळमध्ये गेलो, तिथं आम्हाला भेटलं नाही. त्याच्यानंतर चंदू काकामध्ये गेलो, तिथे सुद्धा आम्हाला ते भेटलं नाही. आणि अजून बरीच दुकानं आम्ही फिरलो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गंगाराम पेडणेकर ज्वेलर्समध्ये गेलेला आहे, तरी पण सानूला काय आम्हाला मिळालेलं नाही आहे. आता घरी गप चालायचं होता आहे ना सानू? घरी जायचं नाही काय? घरी जायचं नाही. मलाबार गोल्ड अँड डायमंड्स. सानू अगं तुला काय भेटते काय नाही? तुला यस यस भेटते का नाही सानूचं? नाही भेटत. काय करायचं मग आता? तुला घ्यायचं काही नाही? नाही घ्यायचं? नको तुला? नको आहे तिला, राहू दे. चला आपण तेवढ्या पैशाची काय तर चैनी करूया. तुला सानूला काय नको, आपण आईस्क्रीम खाऊया. हां गुंडे, तुला एक एवढी गोष्ट भेटली ना, तुला काय पण असू दे बघ, कायम असते तुझं. तुला भेटतच नाही लवकर काय, आहे का नाही? आणि अशा पद्धतीनं आम्ही चंदू काका, गाडगीळ, मलाबार, पेडणेकर ज्वेलर्स सगळीकडे फिरलो, पण आम्हाला सानूसाठी काही यसचं पेंडंट जसं हवं होतं तसं मिळालं नाही. त्यामुळे आम्ही रिकाम्या हाताने परत घरी आलो. हे नुसतं घसरगुंडे आहे का झोपाळा पण आहे? ॲक्च्युली आम्ही बऱ्याच दिवसापासून सानूसाठी यसचं पेंडंट शोधत होतो. फक्त यसचं मिळत होतं, पण त्याच्यावरती डायमंड असलेलं जे यसचं पेंडंट होतं ते आम्हाला मिळत नव्हतं. कारण सेम आवणीचं तसं आहे, त्याच्यामुळं मला तशामध्ये हवं होतं, पण ते भेटलं नाही. पण शेवटी फायनली संध्याकाळी मिस्टरांनी सानूसाठी तिला जी गोष्ट हवी होती ती म्हणजे घसरगुंडी, तर ती घेऊन आलेले आहेत. आणि त्याचं जोडणं वगैरे मिस्टरांचं सुरू होतं. ॲक्च्युली झालं काय की सानूला आमच्या शेजारी मोमीन काका आहे, तर त्यांच्या घरी त्यांच्या नातीसाठी त्यांनी एक अशी घसरगुंडी आणलेली आहे. आणि आमच्या सानूला ती खूप आवडते. आणि सानूसारखं त्यांच्या इथे जायची आणि मिस्टर तिला घेऊन रोडवरून फिरायला लागले की सारखं म्हणायचे बाबा चला बाबा चला. मग त्यामुळे मिस्टर म्हटले एकदा घेऊयात. ते काका म्हटले सुद्धा की अरे अजित हवी असेल तर ही घसरगुंडी घेऊन जा. पण कसं असतं ना, आपली मुलं कशी आहेत हे आपल्याला माहीत असतं. त्यामुळे म्हटलं नको त्यांच्या इथं रोज सोडायला पण. आणि मिस्टर म्हटले फायनली आपल्या मुलीसाठी असू दे, आपण घेऊयात. आणि फायनली मिस्टरांनी घसरगुंडी आणलेली आहे आणि त्याचं जोडणं सुरू आहे. उद्घाटन शिवड्याच्या हस्ते झालेलं आहे. बास्केटबॉल पण घालून टाकलं. आणि अशा पद्धतीनं अथक प्रयत्नानंतर घसरगुंडी जोडून तयार झालेली होती. कारण कशामध्ये काय अडकवायचं हे होतं हेच लवकर समजत नव्हतं. कमी गोष्ट आहे काय? आणि अशा पद्धतीनं घसरगुंडी पूर्ण जोडून झाल्यानंतर त्याच्या साईडला बास्केटबॉलसाठी सुद्धा एक जागा होती आणि त्याच्यामध्ये जी जाळी दिलेली होती तर ती व्यवस्थित लावण्याचं काम मिस्टर आणि निकिता वगैरे सगळे मिळून करत होते. आणि संध्याकाळी तुम्ही मुलांची मजा बघताय. आणि जिच्यासाठी हा अट्टहास केला ती आमची सानूबाई. दुपारी झोपली होती, पण संध्याकाळी ज्या वेळेला उठली त्यावेळेला तिचा आनंद गगनात ए सानू काय आणले का बाबांनी? आणले? तू झोपलेलीस की मगाशी? हा ते काय तर नवीन प्रकार त्यामुळे तुला बसूनच देणार नाही मी. ती दोघे गप खेळतात. पुढे घे हळू हळू. हे थांब थांब, एक एक जण आहेत. ढकलायचं नाही, ढकलायचं नाही. अगाऊ पण डोसकं फोडून दिसे ना सांगतो. असं जा तिकडं. एक मिनिट थांबा की जरा, एक मिनिट. अच्छा एक मिनिट. तू बा जरा मोठा आहेस, तुझं शिकतात त्यांनी. थांब थांब. ए उठ सानू, उठ पटकन सानू, उठ.
अरे हां गेले की हां उषा. आणि अशा पद्धतीनं आमच्या सानूबाईचं त्या घसरगुंडीबरोबर खेळणं रात्रीसुद्धा सुरूच होतं. बिचारी दमली होती खेळून खेळून, तरीसुद्धा तिला अजून खेळायचंच होतं. तर शिव आणि अवनीसुद्धा खेळू शकतील या हिशोबानं घसरगुंडी मोठीच आणलेली होती. तर मी घसरगुंडीचा व्हिडिओ बनवत होते आणि तेवढ्यात सानूबाई मला म्हणते की तू आधी व्हिडिओ बनवून घे, मग मी खेळते. हां होय 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 मॅडम. मॅडमच आहेस की तू, शिंदे मॅडम. तिथं काल खाली तिथं 2 काहीतरी आणून टाकले. मला वाटलं लिंबू पडलं का काय म्हणून. म्हणलं कवळं असतील एवढं. काय केलं हां एवढं पीठ काय ते टाक. नाही कचऱ्यात टाकी. ते शेकोटी कशासाठी केलं तुम्हाला? नुसतं बघायला केलं काय? काय शेकायला केल्या? असं आवणी असं हात करून असं चोळून गालाला त्यांना लावायचं असते. गरम होते आणि मग झोपायचं असते दडपून. आणि इथं तुम्ही बघू शकताय आमची सगळ्यांची झोपायची तयारी चालली आहे. पण आमची सानूबाई काही घसरगुंडी सोडून खाल्लेली नाही आहे. शिव अवनी शेकोटीजवळ शेकोटी शेकत वगैरे बसले तरीसुद्धा ही एकटीच बिचारी खेळते. इकडे एकदा बॉल टाकते, एकदा घसरती. घसरगुंडी काय सोडली नाही बिचारीनं. सांग तुझं की हां तर मिस्टरांनी घसरगुंडी आणली म्हणून त्यांचं इथं आभार प्रदर्शन सुरू होतं. थँक्यू बाबा वगैरे. आणि अशा पद्धतीनं अगदी आम्हाला ती घसरगुंडी उचलून ग्रिलमध्ये आत ठेवायची होती रात्री. तरीसुद्धा मुलांचा खेळ काही संपत नव्हता. खेळ बंद होणार आता. झालं पाहिजे ना. गेला छान. ए थँक्यू बाबा. सानू ए सानू माझं आहे ते. मला आणलंय खेळायला. आता मी अगं मी आजी आणि काकी खेळणार आहे त्याच्यावर. सानू ते आजी मी आणि काकी खेळणार आहे त्याच्यात. तेच म्हटलं तिला, ते मला काकीला आणि आजीला आणले. तर अशा पद्धतीनं मुलांची तर मजा सुरू होती. पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.